मित्रांनो नमस्कार. आता मी संभाजीनगरला राहतो मित्रांनो. आणि छत्रपती संभाजीनगरचा सगळ्यात एक मेजर प्रॉब्लेम होता की आम्हाला इथून कुठेही दळणवळण करायचं असेल तर इट वॉज अ मेजर हेडेक फॉर अस. म्हणजे जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल आणि मागच्या 5 वर्षापूर्वी जर इथून नाशिकला जायचं किंवा 10 वर्षापूर्वी इथून नाशिकला जायचं म्हणलं तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नसेल. कारण वर्षानुवर्ष खड्डेयुक्त रस्ता, हॉरिबल रोड्स, त्याच्यानंतर कंडिशन्स ऑफ द रोड्स खराब, दळणवळणाची साधनं जी काय तुटपुंजी अवेलेबल होती त्यामध्ये जाणं येणं म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. रेल्वे पॉसिबल नव्हती, इतक्या वेळा शक्य नव्हतं. हळूहळू धुळे सोलापूर महामार्ग डेव्हलप झाला आजूबाजूला. नंतर समृद्धी महामार्ग आता डेव्हलप झाला आहे, जो पार्शली डेव्हलप्ड आहे. पण इथून नाशिकला जाण्याची काय सुविधा निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. मित्रांनो, असे भारतामध्ये वेगवेगळे दळणवळणाचे साधनं डेव्हलप होत आहेत. मग त्यामध्ये शक्तीपीठ हायवे असेल, विशाखापट्टणम कल्याण हायवे असेल, किंवा समृद्धी महामार्ग आहे, दिल्ली मुंबई कॉरिडॉर असेल, हे वेगवेगळे महामार्ग डेव्हलप होत चाललेले आहेत. दळणवळणाची साधनं वाढत चाललेली आहे. आपल्याकडे 60-70 विमानतळं होती, ती आता ऑलमोस्ट डबल झालेली आहेत आणि काही दिवसात अजून ती डबल आणि त्याहीपेक्षा जास्त नंबर होणार आहे. या सगळ्या वाढत्या किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेसचा किंवा दळणवळणाचे जे साधनं आहेत याचा परिणाम आपल्यावर काय होणार हा कधी विचार केलाय का मित्रांनो? म्हणजे मागच्या काही वर्षापूर्वी दुबईला ज्यावेळेस आम्ही आमचा एक ग्रुप घेऊन गेलो होतो त्यावेळेस त्या दुबईमधले एक मिनिस्टर तिथे आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर दुबईमध्ये बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या आमच्याकडे, तुम्हाला आम्ही पुढच्या 3 तासात तुमचा बिझनेस सुरू करून देतो. आम्ही तुम्हाला सगळी लागणारी कागदपत्र, लायसन्सेस वगैरे पुढच्या 3 तासात देऊन टाकतो. यू कॅन स्टार्ट टेकिंग ॲक्शन्स ऑन युअर बिझनेस इमिडिएटली आफ्टर 3 hours. बँक अकाउंट पण उघडून जाईल. इतका स्पीड वाढला आहे. म्हणजे तिकडे त्याचा स्पीड होता आणि आज आपण भारतामध्ये पण त्या लेवलला अजून पोहोचलो नाही आहोत. पण भारतामध्ये पण आता बिझनेस करणं हे त्या मानाने सोपं झालेलं आहे. मध्ये येणारे अडथळे जे होते ते बऱ्यापैकी कमी झालेले. सो मला एक लघु आणि मध्यम उद्योजक ज्यांना आम्ही नेहमी ॲड्रेस करत असतो किंवा व्यापाऱ्यांना ॲड्रेस करत असतो त्यांना मी हा नेहमी प्रश्न विचारतो की या मागच्या 10 वर्षात जी परिस्थिती बदलली आहे आणि पुढच्या वर्षात काही बदलणार आहे, काही वर्षात बदलणार आहे. आपण 3ऱ्या नंबरच्या इकॉनॉमीकडे चाललेलो आहोत. तर तुम्ही आर यू प्रिपेअर्ड फॉर दॅट? तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड आहात का? म्हणजे एक सहज साधा विचार करून बघा. संभाजीनगरमध्ये जर एखाद्याला नागपूरहून यायचं असेल तर इट टेक्स ओनली 4 hours. म्हणजे एखाद्याकडे जर मटेरियल असेल एखाद्या विक्रीसाठी रेडी आणि ते संभाजीनगरमध्ये त्याला आणून द्यायचं असेल तर इट विल टेक ओनली 4 hours. तो 4 तासात इथल्या कुठल्याही लोकल माणसाशी कॉम्पीट करू शकतो. ही एक संधी पण आहे आणि ही एक पुढे येणारा एक ज्याला असं म्हणूया आपण तुम्हाला लक्षात घेण्यासारखी एक थ्रेट पण आहे. पण मला आज तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओद्वारे आवाहन करायचं, जे व्यापार करतात, जे लघु आणि मध्यम उद्योजक आहेत, की तुम्ही खरंच तुमच्या आजूबाजूच्या ज्या भौगोलिक परिस्थिती बदलत चाललेल्या आहेत त्याचा तुम्ही कधी विचार करताय का की तुम्हाला बिझनेसमध्ये अपॉर्च्युनिटीज काय काय येत आहेत? व्हॉट न्यू अपॉर्च्युनिटीज आर कमिंग ऑर दे आर वॉकिंग टुवर्ड्स यू? तुम्हाला काय काय अवेलेबल आहे? कधी अभ्यास केला का? अन्यथा तुम्ही त्याच ट्रॅडिशनल मार्गाने बिझनेस होत राहील वगैरे असा जर विचार कराल तर परिस्थिती बदलत चालली आहे मित्रांनो. पहिल्यासारखी परिस्थिती आता राहिलेली नाही आहे. देर इज लॉट ऑफ ईज इन डुईंग बिझनेस. ट्रान्सपोर्टेशन इझी होत चाललेलं आहे, स्पीड वाढत चाललेलं आहे. आज महाराष्ट्रातले 36 जिल्हे एकमेकाला 8 तासाच्या पेक्षा कमी अंतराने जोडण्याचा संकल्प आहे गव्हर्नमेंटचा. त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवर काय होणार आहे किंवा त्याच्यामुळे मला काय अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे हा कधी विचार केलाय का? जर तुम्ही हा विचार करायला सुरू कराल तर तुम्हाला लक्षात येईल की देर आर लॉट मेनी अपॉर्च्युनिटीज ओपनिंग अप. अपॉर्च्युनिटीज खूप ओपन होत आहे. तुम्ही आज असंख्य गावांमध्ये जाऊन बिझनेस करू शकता. असंख्य ठिकाणी तुम्हाला इझिली ॲक्सेस आहे. वेगवेगळे बिझनेसेस अवेलेबल आहेत. हे चेक करायला हवं मित्रांनो. अन्यथा तुम्ही जर तुमच्या आहे त्या बिझनेसमध्ये
सेटल झालेला असाल आणि विचार करत असाल की हे असंच चालू राहणार आहे, तर तुम्ही एका मिथमध्ये आहात. कारण बिझनेसमध्ये देर इज नथिंग कॉल्ड सेटल्ड, देर इज नथिंग कॉल्ड स्टेबल. स्टेबल गोष्ट नेहमी खाली येत असते, हे लक्षात घेतो. त्यामुळे या आजूबाजूच्या पूर्ण भौतिक परिस्थिती बदलत चालल्याचा थोडासा अभ्यास करा मित्रांनो. रस्ते चांगले होत चालल्याचा अभ्यास करा. तुम्हाला असलेल्या अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत त्याचा अभ्यास करा. गव्हर्नमेंट काय काय सोयी आपल्यासाठी अवेलेबल करून देते त्याचा अभ्यास करा. म्हणून तर नवीन आलेले सगळे जे मुलं आहेत ना, ते स्पीडने पुढे जात आहेत, कारण दे आर वर्किंग विथ द लेटेस्ट टेक्नॉलॉजी. आणि जुने जे वर्षानुवर्ष पिढी जात आहेत ते अजूनही तिथेच चिकटून बसलेले आहेत. इव्हन मी सांगतो, गो अँड सिट विथ युअर CA. त्यांना विचारा की गव्हर्नमेंटच्या काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, फायनान्शियल एड्स काय अवेलेबल आहेत, असिस्टन्स काय काय अवेलेबल आहे. यू विल फाइंड देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज अवेलेबल टू यू. मी माझ्या पार्टिसिपंट्सना माझ्या प्रोग्राममध्ये नेहमी सांगतो की तुम्ही CAला मित्र बनवा, त्याच्यासोबत जाऊन बसा. या बजेटमध्ये तुम्हाला काय काय प्रोव्हिजन झालेत हे चेक करा. बँकर्स सोबत बसा, त्यांना विचारा की नवीन नवीन काय काय योजना कार्यान्वित झालेल्या आहे. गव्हर्नमेंट इज डुईंग अ लॉट फॉर बिझनेस पीपल. आपल्याला ते फक्त माहिती करून घेण्याची गरज आहे मित्रांनो. मी त्याचे डिटेल्स तुम्हाला टाकत जाणारच आहे. आज एवढंच सांगतो, अपॉर्च्युनिटीजकडे थोडंसं डोळे उघडून बघायला सुरुवात करा मित्रांनो. आज आपण इथे थांबूया. अपॉर्च्युनिटीज इन लेंथ मी तुमच्याशी डिस्कस करत राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि मित्रमंडळींना हा व्हिडिओ आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. धन्यवाद.